जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तावातावानं तुम्ही यूट्यूब चॅनल काढता, 2-4 व्हिडिओ अपलोड करता, नंतर तुमच्या डोक्यात एकच प्रश्न पडतो, आता मला व्हिडिओ कसल्या प्रकारचे अपलोड केले पाहिजेत, माझ्याकडे तर टॉपिकच नाहीत। मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघितला, फक्त तुम्हाला ट्रेंडिंगचे टॉपिकच नाहीत भेटणार, तर ते ट्रेंडिंगच्या टॉपिकवरती बनवलेल्या व्हिडिओला व्हायरल कसं करायचं हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण मित्रांनो व्हिडिओ एकदम मी तुम्हाला डिटेल्समध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग सहित दाखवणार आहे। तुम्ही व्हिडिओ कशा प्रकारचे अपलोड केले पाहिजे, टॉपिक कुठून शोधले पाहिजे, टॉपिक कशा प्रकारे सर्च केले जातात, व्हायरल टॉपिक कशा प्रकारे सर्च केले जातात, आणि जे पण टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओला व्हायरल कशा प्रकारे करू शकतो। मित्रांनो, जर तुम्ही नवीन यूट्यूबर्स असाल आणि तुमच्या व्हिडिओला जर तुम्हाला व्हायरल करता आलं नाही तर तुमचा काही सुद्धा उपयोग नाही। तुम्ही 1, 2, 3, 10 वर्ष जरी यूट्यूबवरती काम करत राहिला, व्हिडिओज टाकत राहिला, तर तुमच्या व्हिडिओमधून अजिबात सबस्क्रायबर वाढणार नाहीत आणि तुमच्या व्हिडिओमधून व्ह्यूज पण तितके येणार नाहीत। मित्रांनो, नवीन यूट्यूबरला सगळ्यात एकमेव मार्ग असतो तो म्हणजे व्हिडिओला व्हायरल करणे, कारण जर व्हिडिओ व्हायरलच झाला नाही तर त्यांना लोक बघणारच नाहीत। मित्रांनो, व्हिडिओ व्हायरल करणं नवीन यूट्यूबरसाठी काही अवघड गोष्ट नाही, पण त्या टाईपचे व्हिडिओज तुम्ही बनवणं गरजेचं आहे, त्या टाईपचे टॉपिक तुम्ही सर्च करून त्यावरती व्हिडिओज बनवणं गरजेचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, टॉपिक सर्च करणं जास्त काही अवघड नाही, एकदम सोपं आहे आणि तुम्ही यूट्यूबचा यूज करूनच करू शकता। आज मी तुम्हाला रेसिपी चॅनल्स जे असतात त्यांचे टॉपिक सर्च करून दाखवणार आहे, पण मित्रांनो फक्त तुमच्या रेसिपी चॅनलसाठीच नाही, कुठल्याही कॅटेगरीमधला तुमचा चॅनल असू दे त्या चॅनलवरती या सर्व टिप्स लागू होणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघायचे, आणि जे पण लोक लास्टपर्यंत व्हिडिओ बघणार आहेत मित्रांनो, व्हायरल पण कशा प्रकारे होतात व्हिडिओ ते देखील तुम्हाला समजणार आहे। फक्त तुम्हाला टॉपिकच कसे सर्च करायचे जर समजून तुम्ही निघून गेला तर तुम्ही व्हिडिओज बनवाल, टॉपिक पण बनवाल, व्हिडिओ व्हायरलच होणार नाहीत। परत तुम्ही कमेंट करायला याल, सांगितलं तसं फॉलो केलं पण व्हिडिओला व्ह्यूज आले नाहीत, अजिबात नाही। मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ बघा। आता मी यूट्यूब ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे, साईडला माझा मोबाईलचा स्क्रीन तुम्हाला दिसत असेल। मित्रांनो, आज आपण रेसिपी चॅनलचे एक्झाम्पल घेणार आहोत। तर रेसिपी चॅनल म्हटल्यावर तुमच्यासमोर एकच एक्झाम्पल येतं सुरुवातीला मराठीमधलं, मधुराज रेसिपी मराठी। मित्रांनो, सगळ्यात मोठा यूट्यूबचा चॅनल आहे मराठीमधला। तर बरेच लोक हे देखील मला बोलतात की आम्ही मराठीमधून व्हिडिओज बनवू की हिंदीमधून बनवू, मराठीमधून बनवले तर आम्हाला कोणी बघणार नाही, हिंदीमधून बनवले तर सगळ्या भारतात बघतात। मित्रांनो, सगळ्यात मोठे एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे, 73 लाख सबस्क्रायबर आहेत। आता 73 लाख सबस्क्रायबर आले आणि मराठी लोक बघत नाहीत, सोचने वाली बात नाही है। मित्रांनो, 73 लाख लोक मराठी आहेत ज्यांनी यांना सबस्क्राईब केलेलं आहे। तुमच्या व्हिडिओला देखील करू शकतात जर तुम्ही अशा प्रकारचे कंटेंट बनवले तर। मित्रांनो, चॅनल मी ओपन करून घेतो, तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधील कुठलाही पॉप्युलर यूट्यूबर्स घ्यायचा आहे, टॉप 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, टॉपमधले घ्या, जे पण तुमच्या कॅटेगरीमधले बाप माणसं आहेत त्यांचे चॅनल घ्या। जसं गेमिंग घ्यायचं झालं, गेमिंगमध्ये श्रीमान लेजंड वगैरे आहेत, प्रत्येक कॅटेगरीमध्ये आहेत। कॉमेडी कॉन्टेंट बघितलं तर तुम्हाला विनायक माळी वगैरे भेटतील, किंवा लाईफस्टाईल बघितलं, लाईफस्टाईलमध्ये पण बरेचसे क्रिएटर आहेत। मित्रांनो, तशा प्रकारे तुमच्या कॅटेगरीमधले टॉपचे यूट्यूबर्स निवडायचे, ठीक आहे। आता यूट्यूबर्स निवडल्यानंतर आता आपण मधुराज रेसिपी यांचा चॅनल घेतलेला आहे, व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे। आता व्हिडिओ सेक्शनमध्ये गेल्यानंतर यांचे रेग्युलर व्ह्यूज आधी किती आहेत आपण चेक करूया, ठीक आहे। 60,000 आहेत, त्यानंतर खाली 1 लाख वरती व्हिडिओ गेलेला आहे, 66,000, 50,000, 30,000, 70,000, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज यांना फक्त 50,000 ते 60,000 व्ह्यूज रेग्युलर येतात, कारण यांचा डेली कॉन्टेंट आहे। डेली यांना 50,000-60,000 व्ह्यूज प्रत्येक व्हिडिओला येतातच। पण मित्रांनो, तुम्ही बघायचं आहे काय नेमकं, यामध्ये सगळ्यात जास्त व्ह्यूज गेलेला व्हिडिओ बघायचा आहे रिसेंटली मधला। आता हे आपण टॉप 10 व्हिडिओ बघूया। बघितले, आत्ताचा वरचा सोडून द्या, वरचा आत्ता रिसेंटली अपलोड केलेला 1 तासाच्या आधी, तर बघू शकता 60,000, 1,20,000 आणि 66,000। मित्रांनो, 3 व्हिडिओजमध्ये तुम्हाला 1,20,000 वरती गेलेला एक व्हिडिओज भेटतोय। तो जर तुम्ही बघितला, त्या व्हिडिओमध्ये काय स्पेशल दावलेलं आहे, वरचं जर बघितलं कुरकुरीत फ्रेंच फ्राईज, आणि खाली जर बघितलं तुम्ही जास्त तेल न पिणारी कुरकुरीत पुरी। आता पुरी कशी बनवायची सगळ्यांना माहिती आहे, फ्रेंच फ्राईज पण बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, पण जास्त लोक कोण बनवत नाहीत। पण मित्रांनो, बासुंदी जी आहे ती बासुंदी बरेच लोक बनवतात, आणि ते डिश जर बघितली, डिश एकदम अट्रॅक्टिव्ह दावलेले, जसे की त्यात गुलाबाच्या पाकळ्या वगैरे पण दाखवलेल्या आहेत, म्हणजे डिश जी आहे ती दिसायला जबरदस्त दिसते। खाली जर थोडंसं बघितलं तुम्ही आणि खाली गेलो आपण, आणखीन एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल गेलेला 1 लाख वरती आहे, जगातील सगळ्यात सोपं वांग भरीत। आणि वांग्याचं भरीत तर सगळेजणच बनवतात, डिश बनवतात, पण यांच्या वांग्याच्या रेसिपीची डिश बघू शकता, एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते। त्याच्या खालीच बरोबर एक व्हिडिओ आहे,
कोबी मंचुरियन कशा प्रकारे बनवायची, ठीक आहे, व्हेज मंचुरियन कशा प्रकारे बनवायची, 2 लाख प्लस व्ह्यूज आहेत. आता यातच मित्रांनो तुमचे ट्रेंडिंग टॉपिक तुम्हाला सापडून जातील. 2 लाख प्लस 1 लाख आणि 1 लाख 3 व्हिडिओ आपल्याला भेटले. या तिन्ही टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. पण आणखीन एक तुम्हाला सिक्रेट सांगतो, यांनी टायटल काय दिलेले तर बघा, यांच्या सगळ्या व्हिडिओचे जर टायटल तुम्ही चेक केले तर एकदम नॉर्मल आहेत. पण 1 लाख प्लस व्ह्यूज गेलेल्या ज्या व्हिडिओ आहेत त्याचं टायटल बघा, जगातील सोपी बासुंदी रेसिपी. जगातील सोपी बासुंदी रेसिपी. खाली जर बघितलं, जगातील सोपं वांग्याचं भरीत. सिक्रेट तुम्हाला इथेच मित्रांनो भेटलं. जगातील जे आहे ते शब्द टाकल्यानंतर त्यांच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येत आहेत. आणि साहजिकच आहे, कोणी जरी असले जगातील एकदम सोपी गोष्ट आहे, सोपी रेसिपी, कोणीही बघायला तयार होतं मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला टायटलमध्ये पण क्लिकबेट करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही क्लिकबेट चांगल्या पद्धतीने करू शकता तसंच तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज पण यायला चालू होतात. मित्रांनो, आपण यांच्या एका व्हिडिओचं एक्झाम्पल घेऊया. हा बघू शकता कोबी मंचुरियनचा जो व्हिडिओ आहे. मंचुरियन, आता कोबी यात नाही आहे पण मंचुरियन. मित्रांनो, मंचुरियन आपण प्रत्येकजण चायनीजच्या स्टॉलवरती जाऊन खातो, पण प्रत्येकाला आवडेल की घरी आपल्याला जर हे मंचुरियन इतक्या हॉटेल पद्धतीने बनवता आलं तर एक चांगली गोष्ट आहे आणि लोक त्या गोष्टींकडे जास्त अट्रॅक्ट होतात. यांनी सेम तीच ट्रिक लावलेली आहे. मंचुरियन बनवण्याची रेसिपी सांगितलेली आहे. फक्त 12 दिवसात मित्रांनो 2 लाख प्लस व्ह्यूज गेलेले आहेत. आता मी तुम्हाला असं नाही म्हणणार तुम्ही नवीन यूट्यूबर असाल आणि तुम्ही या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला तर तुम्हाला देखील 12 दिवसात 2 लाख व्ह्यूज येतील, नाहीत येणार. पण मित्रांनो 12 दिवसात ॲटलिस्ट 20,000पर्यंत व्ह्यूज तुमचे जाऊ शकतातच. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला, मंचुरियन कसं बनवावं हा एक व्हिडिओ आहे. तर आता यांचंच आपण आणखीन सर्च करूया यूट्यूबला, मंचुरियन रेसिपी वगैरे सर्च करूया, ठीक आहे. मंचुरियन रेसिपी जर सर्च केलं तुमच्यासमोर आणखीन खूप सारे व्हिडिओज. आता इथंच तुम्ही एक्झाम्पल बघा मित्रांनो, पहिला व्हिडिओ कुणाचा आलेला आहे, मधुराच रेसिपी यांचाच पहिला व्हिडिओ आलेला आहे जो त्यांनी 6 वर्षापूर्वी अपलोड केला होता आणि व्ह्यूज बघा 57 लाख व्ह्यूज आहेत. मित्रांनो, ही छोटी गोष्ट नाही. 57 लाख म्हणजे जवळपास 6 मिलियनच्या आसपास व्ह्यूज मराठी कॅटेगरीमधून व्हिडिओ आहे. कारण इथं बघू शकता कोबी मंचुरियन आणि यांनी थंबनेल यांचं बघा 6 वर्षापूर्वी इतकं चांगलं थंबनेल बनवत होते आणि आत्ता देखील बघा, आता इथं दुसरा व्हिडिओ दुसऱ्यांचा आलेला आहे, त्याला देखील 41 लाख व्ह्यूज आहेत. त्याच्यानंतर बघू शकता 6 करोड व्ह्यूज आहेत मित्रांनो. 6 करोड म्हणजे मित्रांनो जवळपास 66 मिलियन व्ह्यूज आहेत. ही छोटी गोष्ट नाही, व्हायरल गोष्ट आहे. म्हणून मित्रांनो यावरती लोक व्हिडिओज बनवतात. मोठ्या यूट्यूबरला कॉपी यासाठी करायचं असतं. आणखीन थोडं खाली जाऊया आपण. आणखीन बघू शकता कुणाल कपूर आहे, कविताच रेसिपी, करोडमध्ये व्ह्यूज आहेत मित्रांनो. थोडंसं खाली जावं, आणखीन एक व्हिडिओ मित्रांनो यांचा आलेला आहे बघा. 1 वर्षापूर्वी कोबी मंचुरियनवरतीच व्हिडिओ बनवला होता, कोबीचे कुरकुरीत मंचुरियन, आणि त्यावरती देखील 23 लाख व्ह्यूज आहेत. थोडंसं आणखीन खाली जाऊया मित्रांनो. यात बघू शकता वेगवेगळे आणखीन एक, आता यांनी 2 महिन्यापूर्वी पण एक लहान बुकेसाठी कोल्हापूरला प्रसिद्ध, हा वेगळा टॉपिक आहे मित्रांनो. पण बघू शकता यांचे सर्चमध्ये पण 2 व्हिडिओज आलेले आहेत. याचा अर्थ यांना माहिती झालेला आहे आपल्या चॅनलवरती मंचुरियनचे व्हिडिओ आपण अधूनमधून टाकले तर त्याला व्ह्यूज येणार आहेत. हे मित्रांनो मोठ्या यूट्यूबरकडून तुम्ही ॲनालायसिस करायचं असतं चॅनल, कशा प्रकारे ते चॅनलवरती व्हिडिओज टाकतात, का सारखा मंचुरियनचा व्हिडिओ टाकतात, त्यांना काय गरज आहे. चॅनलवरती ऑलरेडी 6 वर्षापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे. पण मित्रांनो यात आपल्याला 2च सर्चला दिसले. त्यांनी माझ्या मते प्रत्येक वर्षी एक मंचुरियनचा व्हिडिओ टाकला असणार, कारण त्यांना माहिती आहे मंचुरियनच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात. मित्रांनो तुम्ही देखील याच ट्रिक त्यांच्या फॉलो करायचं. नवीन यूट्यूबर्स प्रत्येक कॅटेगरीमध्ये प्रत्येक दिवशी व्ह्यूज चेक करा. ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात टॉपिक पटकन उचलायचा आणि त्यावरती व्हिडिओ बनवायचा. मित्रांनो आता टॉपिक सर्च कसं करायचा, टॉपिक कुठला निवडायचा हे तुम्हाला समजलेलं आहे. डिटेल्समध्ये मी सांगितलेलं आहे. थोडा मोठा व्हिडिओ होतोय मित्रांनो, काही सुद्धा अडचण नाही. कंप्लीट व्हिडिओ बघितला तरच तुम्ही लवकरात लवकर ग्रो होणार आहात, त्या टाईपमध्ये काम करणार आहात. आता मित्रांनो यांचं मी तुम्हाला थंबनेल क्वालिटी दाखवली, यांचं मी तुम्हाला टॉपिक्स ते कुठल्या टॉपिक्स कव्हर करतात ते दाखवलं. कारण मित्रांनो हे मित्रांनो यूट्यूब आहे, यावरती तुम्ही जे आहे ते जितका चांगला कॉन्टेंट द्याल तितका तुम्ही लवकर ग्रो होणार आहात. आणि नवीन यूट्यूबर्सला माझं एकच सांगणं आहे, क्वांटिटी जास्त टाकू नका. बरेच लोक काय करतात, डेली व्हिडिओ, मी प्रत्येकाला सांगतो डेली व्हिडिओज बनवा, पण डेली व्हिडिओ का बनवतायत, बनवायचं म्हणून बनवतायत असं करू नका. तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा प्रत्येक व्हिडिओमध्ये. डेली व्हिडिओ बनवा का म्हणतोय मी, तुमचं पहिली गोष्ट प्रॅक्टिस होते. तुम्ही डेली व्हिडिओज बनवलं तुमचं बोलण्याचं स्किल वाढतं, प्रॅक्टिस होते, तुमचं एडिटिंग स्किल डेव्हलप होतं. तुम्ही दररोज व्हिडिओ एडिट करणार, एडिट करून 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 तुमचं प्रॅक्टिस होतं. थंबनेल दररोज करून 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 प्रॅक्टिस होतं. जितकं प्रॅक्टिस होईल मित्रांनो तितकं तुम्ही जे आहे ते चांगल्या पद्धतीने नवीन चॅनल ग्रो करू शकता. आणि यात एक आणखीन एक गोष्ट तुम्ही फॉलो करायची, ज्या पण यूट्यूबरचा व्हिडिओ कॉपी केलेला आहे, कॉपी म्हणजे मी कॉपी ॲज इट इज करा म्हणत नाही, त्यांची रेसिपी, आता त्यांचा फक्त टॉपिक कॉपी करायचा आपल्याला. पण मित्रांनो त्या व्हिडिओच्या टॅगमध्ये टॅग जे असतात त्या टॅग्समध्ये त्यांच्या चॅनलला नक्की म्हणजे नक्की टॅग लावायचा. मधुराज रेसिपी मराठी, मधुराज रेसिपी
जे आहे ते मंचुरियन रेसिपी किंवा मधुराज रेसिपी मंचुरियन अशा प्रकारचे हॅशटॅग लावा. जास्त नाही, 2 ते 3च लावायचे. पण मित्रांनो याचा फायदा तुम्हाला काय होतो, जो पण तुम्ही त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला, मंचुरियनचा व्हिडिओ समजा मधुराज रेसिपी यांनी टाकलेला आहे, तो कुणीतरी बघायसाठी क्लिक केलं त्यावरती जर कुणी क्लिक केलं तर त्याच्या खाली मित्रांनो सजेशन व्हिडिओ जे दिसतात त्यामध्ये तुमचा व्हिडिओ दिसेल. पण मित्रांनो तुमच्या व्हिडिओवरती लोक कधी क्लिक करणार आहेत, त्यांच्यापेक्षा तुमचा थंबनेल अट्रॅक्टिव्ह पाहिजे. त्यासाठी थंबनेलवरती पण चांगला फोकस ठेवा आणि अशा टाईपमधले व्हायरल गोष्टी ज्या आहेत त्यांवरती व्हिडिओज बनवा. सुरुवातीला मित्रांनो तुम्ही जितक्या व्हायरल गोष्टींवरती व्हिडिओज बनवाल तितकं तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणखीन काही तुमच्या शंका असतील त्या देखील मला कमेंट करून नक्की विचारा. भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.